सांगली बार असोसिएशनच्या वतीने जो आज एक अत्यंत ऐतिहासिक सोहळा आपण सर्वांनी इथे संपन्न केलेला आहे। सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपल्या मुंबई हायकोर्टाचे व कोल्हापूर सर्किट बेंचाचे जस्टिस लॉर्डशिप आदरणीय कर्णिक साहेब, या ठिकाणी लॉर्डशिप जस्टिस आदरणीय शिवकुमार दिघे सर साहेब, या ठिकाणी ऑनरेबल जस्टिस लॉर्डशिप सपळगावकर साहेब, ऑनरेबल जस्टिस लॉर्डशिप करे टांकर साहेब, आपल्या सांगली जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज ऑनरेबल श्री रम्मे सर, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सांगली बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी वाघमोडेजी, सन्मान्य ॲडव्होकेट महावीरजी गायकवाड, ॲडव्होकेट दीपकजी कदम, सन्मान्य शीतलजी मधवाडे, उपस्थित सर्व आदरणीय मोखरे सर, सन्मान्य आपले शासकीय वकील, उपस्थित सर्व आमच्या आई आदरणीय विजयमाला कदम, उपस्थित सर्व वकील आणि बंधू भगिनी, मी प्रथमतः जस्टिस कर्णिक साहेबांचे, जस्टिस दिघे साहेबांचे, जस्टिस सपळगावकर साहेब आणि जस्टिस कडेटांकर साहेब या सर्वांचे कदम कुटुंबाच्या वतीने मनापासून आभार माने की सांगली बार असोसिएशनच्या अत्यंत या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिला, बार असोसिएशनच्या विनंतीला आपण मान दिला आणि माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब जे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र राहिले, ज्यांनी 45 वर्षांहून अधिक काळ या सांगली जिल्ह्यामध्ये लोकांमधून निवडून येऊन लोकप्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी काम केलं। आज त्यांचं जे तैलचित्र जे इथे सांगली बार असोसिएशननी इथे आपल्या या कोर्टाच्या इमारतीमध्ये लावलेलं आहे, त्याच्याकरता आपण इथं आला त्याबद्दल मी आपल्या कदम कुटुंबाच्या वतीने मनापासून आभार मानतो। जो लॉर्डशिप खरं तर हा प्रोटोकॉलचं उल्लंघन हे मी समजतो, कारण आपल्या सर्वांचं मनोगत आणि व्याख्यान ऐकल्यानंतर मला परवानगी देणं हे काही योग्य नाही, परंतु मी वाघमोडे सरांना विनंती केली होती की मला कुठेतरी 2 मिनिटं माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी आपण द्यावी आणि म्हणून 2च मिनिटे मी आपली घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही। कार्यक्रम उशीर झाला, संध्याकाळचा तर एक त्याचा फायदा असतो की भूक जास्त लागते आणि म्हणून साहेब सगळ्या वकिलांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली असं मला त्यांनी सांगितलं। माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब हे सांगली जिल्ह्यातील सोनसळ गावचे आणि ज्या काळात ते सोनसळला जन्मले त्यावेळी सोनसळची लोकसंख्या ही 450 होती। दुष्काळी परिस्थितीचं आणि दुष्काळी तालुक्यातलं ते गाव आणि माझ्या आजी आजोबा आदरणीय श्रीपतराव काके आणि आमच्या आजी बयाबाई जे दोघेही अशिक्षित होते। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अत्यंत अल्पधारक जमीन असणाऱ्या कुटुंबात पतंगरावजी कदम साहेबांचा जन्म झाला आणि सोनसळ पासून शरदगावला पायी चालत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण केलं। प्राथमिक शिक्षणानंतर कुंडलमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या तांबट काकांच्या बोर्डिंग हायस्कूलमध्ये तिथे कमवा व शिकाई योजनेअंतर्गत त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुन्हा त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये सातारामध्ये जाऊन त्यांची 10वीचं शिक्षण उत्तीर्ण केलं। वयाच्या 16व्या वर्षी खिशात 7 रुपये घेऊन एका ट्रकमध्ये बसून पतंगरावजी कदम हे 1962 ला त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्याचं धाडस केलं। पायात चप्पल नव्हती, 7 रुपये खिशात होते आणि हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या तिथे साधना विद्यालयामध्ये शिक्षक पदासाठी ते नोकरीसाठी गेले। तिथं सुभेदार नावाचे मुख्याध्यापक होते आणि मला आठवतं की आमचे वडील हे अनेकदा भाषणात त्याचा उल्लेख आवर्जून करायचे की 32 वेळा त्यांनी सुभेदार सरांकडे धनपाटी मारल्यानंतर त्यांना शेवटी पार्ट टाइम शिक्षकाची नोकरी मिळाली। पुण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती म्हणून ज्या शाळेत शिक्षक म्हणून 12 रुपये महिन्याला पगार काम केलं त्या शाळेमध्ये ते लॅबोरेटरीमध्ये 3 वर्ष त्या लॅबोरेटरीच्या टेबल खाली झोपत होते
आणि मग वयाच्या 19व्या वर्षी 10x10च्या खोलीत पुण्याच्या कसबा पेठमध्ये एका छोट्याशा खोलीला भारतीय विद्यापीठाचं त्यांनी नाव दिलं. जो पत्राचा बोर्ड त्यांनी लावला त्या पत्राच्या बोर्डाला सुद्धा भारतीय विद्यापीठ ही त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. अनेक लोकांनी चेष्टा केली की ग्रामीण भागातला एक तरुण मुलगा हा वेडा झालेला आहे आणि एका 10x10च्या खोलीला भारतीय विद्यापीठ हे नाव दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन पुण्याचं होतं आणि भारतीय विद्यापीठ पुण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला इंग्लिश, मॅथ, सायन्स या 3 विषयात ग्रामीण भागातली मुलं त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून त्यांनी या 3 विषयांमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षा सुरू केल्या आणि 1968ला एका झोपडपट्टीमध्ये पुण्यातल्या पहिली शाळा सुरू केली. त्याचे शिक्षक तेच होते आणि तिथपासून भारतीय विद्यापीठाचा हा प्रवास सुरू झाला. शिक्षण हे त्यांना जिव्हाळ्याचं होतं कारण आयुष्यभर त्यांनी शिक्षणासाठी जी झळ त्यांनी सोसली किंवा शिक्षणाशिवाय कुठल्याही ग्रामीण भागातला बहुजन समाजातला माणूस हा समाजामध्ये वर होऊ शकत नाही हे सातत्याने त्यांना मनाला त्याची जाणीव होती आणि मग शिक्षण हे त्यांना फार प्रिय होतं. त्याच कालावधीमध्ये पतंगरावजी कदम साहेब यांनी म्हणजे भारतीय विद्यापीठाचं काम करत असताना त्यांनी BA, LLB आणि PhD केलं. पतंगरावजी कदम साहेब हे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांनी 1980च्या दशकामध्ये राजकारणात पदार्पण केलं आमच्या मतदारसंघातला दुष्काळाचा प्रश्न मिटवण्याकरता. परंतु त्याच्या आधी त्यांचा शैक्षणिक प्रवास होता आणि त्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांनी त्यांची LLB आणि PhDचं शिक्षण घेतलं. या सगळ्या प्रवासामध्ये 1978ला जेव्हा 3 महाविद्यालय पुण्यामध्ये सुरू झाली त्यामधले एक जे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट होतं, फार्मसी इन्स्टिट्यूट होतं आणि पहिल्या 3 कॉलेजेस मधलं विधी महाविद्यालय होतं ज्याचं स्थापना हे तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांच्या शुभहस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं होतं. आज पुण्याच्या लॉ कॉलेजला जवळजवळ 46 वर्ष 48 वर्ष पूर्ण होत आहेत आणि येणाऱ्या 2028 साली त्याला 50 वर्ष पूर्ण होती. मला मनापासून आनंद वाटतो आपल्याला सांगायला की चंद्रचूड साहेबांच्या शुभ हस्ते ज्याचं भूमिपूजन झालं त्याच इमारतीमध्ये त्याच कॉलेजमध्ये आता जे नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश त्यांचे चिरंजीव चंद्रचूड साहेब सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आणि व्याख्यान देण्याकरता फितावरून उपस्थित राहिलेले होते. पण ते जे शिक्षणाचा प्रवास आणि विशेषतः विधी शिक्षणाचा जो प्रवास होता तो काय फक्त पुणे पुरतं मर्यादित राहिला नाही. तो पुण्यापासून पुन्हा कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने विधी महाविद्यालय स्थापन केलं. सांगलीला भारतीय विद्यापीठाचं लॉ कॉलेज आहे, कोल्हापूरला भारतीय विद्यापीठाचं लॉ कॉलेज आहे आणि मला मनापासून तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला की भारतीय विद्यापीठाच्या पुणे, सांगली, कोल्हापूर आणि कराड या 4 व दिल्लीमध्ये नव्याने स्थापन झालेले लॉ कॉलेजेस मधून जवळजवळ महाराष्ट्रातील देशामध्ये 80 ते 90 हायकोर्टचे जजेस आम्ही तयार केलेले आहेत आणि या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आज कानाकोपऱ्यात आमची आज भावी विद्यार्थी त्यांना अभिमानाने म्हणतो आज त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आज समाजामध्ये करत आहेत. हे सगळं करत असताना मुळात जिथनं आलो याची विसर कधी कदम साहेबांना पडली. रयत शिक्षण संस्थेची प्रेरणा होती आणि म्हणून पतंगरावजी कदम साहेबांनी आज 200-250हून अधिक विद्याशाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत. पण 85 शाळा या 85 गावांमध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पाठोपाठ जर आज कुठल्या शिक्षण संस्थेच्या गावांमध्ये शाखा असतील तर त्या भारतीय विद्यापीठाचा आहे. त्याचा मनापासून या ठिकाणी अभिमान आम्हाला उल्लेख करावा लागतो. अनेक विद्याशाखा झाल्या. भारतीय विद्यापीठ शामूला युनिव्हर्सिटी झाली. आज आम्ही या ठिकाणी आदिवासी भागात काम करतो. मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आज युनिव्हर्सिटीला 27 वर्ष पूर्ण झाली आणि मला अभिमान वाटतं सांगायला की नुसतं भौगोलिक क्षेत्र भारतीय विद्यापीठाचं वाढलं नाही तर गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा भारतीय विद्यापीठ ही उंचावत गेली आणि देशामध्ये ज्या काही आज डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत त्यातल्या 4 डीम्ड युनिव्हर्सिटी अशा आहेत ज्यांना सलग 4 वेळा A++ चा दर्जा मिळाला आणि त्या 4 पैकी भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी ही आपली एक युनिव्हर्सिटी आहे. साहेब लॉर्डशिप खरं मी जास्त वेळ बोलणार नाही. आपण आज अत्यंत साहेबांच्या कार्याचा गौरव करा. मी कदम कुटुंबाच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो. या इमारतीला मध्ये साहेबांचा फोटो लावण्याचं जे कारण आहे ते माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. साहेब 80च्या दशकामध्ये आमदार झाले, मंत्री झाले, अनेक खाती त्यांना मिळाली. साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि इथे सांगली जिल्ह्याच्या या शहरामध्ये सर्वच कार्यालय हे राजवाडा चौकात राजवाड्यामध्ये आणि तिथे वकिलांना, जजेसला
तिथे येणाऱ्याला जे काही लोक असतील, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं सर्वसामान्य लोकांना खूप त्रास व्हायचा. म्हणून नवीन प्रशासकीय इमारत, नवीन प्रशासकीय कॉम्प्लेक्स होणं अत्यंत गरजेचं होतं. 2006 सालचा कालावधी होता. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की सगळी वकील मंडळी साहेबांच्या फार जिव्हाळ्याची होती, सगळ्यांचे साहेबांचे चांगले संबंध होते आणि मी सांगितलं साहेब नवीन इमारत करायला पाहिजे. आणि या रस्त्यावरनं प्रवास करत असताना त्या ठिकाणी साहेब, मला वाटतं त्या काळात कलेक्टर मनीषा म्हैसकर मॅडम होत्या, ही सगळी मंडळी होते, महेंद्र अप्पा होते आणि अचानक साहेबांनी गाडी थांबवली आणि जागा कोणाची, ही कृषी खात्याची जागा होती. तिथूनच गाडीतनं साहेबांनी बाळासाहेब थोरातांना तत्कालीन कृषी मंत्र्यांना फोन लावला आणि सांगितलं बाळासाहेब ही जागा आता आम्ही येतोय. थोरात साहेबांना माहित होतं कशासाठी, म्हणजे मी आता कलेक्टर ऑफिस, कोर्ट आणि सगळं इथं करून टाकतो. आणि मला ह्यातला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की महाराष्ट्राच्या इतिहासात एक पहिल्यांदा अशी गोष्ट घडली असेल इतिहासात, त्याचा उल्लेख आदरणीय मनीषा म्हैसकर मॅडम सुद्धा सातत्याने करतात की 7/12 असं लिहिलं गेलंय की माननीय पालकमंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या तोंडी आदेशावरून ही जमीन कृषी खात्याची महसूल विभागाला वर्णित करण्यात आली, असं आजही त्या रेकॉर्डला लिहिलं गेलेलं आहे. असं मनीषा म्हैसकर मॅडम आज त्या प्रिन्सिपल सेक्रेटरी मंत्रालयातले म्हणतात की माझ्या जीवनात आणि मंत्रालयाच्या रेकॉर्डमध्ये असं कधीही घडलं नाही. एवढं पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने या ठिकाणी सांगलीच्या लोकांसाठी हे घडून आणलं. आणि मला आज खरोखरच मनापासून सांगली बार असोसिएशनच्या सर्व आमचे अध्यक्ष वाघोडे साहेब, आमच्या वांगीचे आणि सगळे ज्येष्ठ मंडळी, माजी अध्यक्ष असतील, सगळे असोसिएशनचे मेंबर असतील, म्हणजे मनापासून कदम कुटुंबाच्या वतीने मला आभार मानायचे की साहेबांनी जे काय केलं त्याची आज खरं तुम्ही सगळ्यांनी जाण ठेवली. आणि गेले 2000 साहेबांचं हुकत निधन 18ला झालं, त्यावेळेस आपल्याला अनेकांना मनात होतं की साहेबांचा हा फोटो इथे लागला पाहिजे. पण आज उशिरा का होईना तुम्ही सगळ्यांनी ते मनापासून केलं, त्याबद्दल मी तुमचे कदम कुटुंबाच्या वतीने मनापासून ह्या ठिकाणी आभार मानतो. आणि जर मी आज लोकप्रतिनिधी म्हणून जरी काम करत असलो, मी सांगितलं आपल्याला की आमचं काम हे शिक्षण क्षेत्राचं वगैरे सगळं चालूच राहील. साहेबांची प्रेरणा आहे, ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे. पण मला एक साहेब, एक नागरिक म्हणून 2 गोष्टी फक्त आपल्याला विनंती करायच्या. आज भूषण गवई साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूरला सर्किट बेंच झालं, प्रचंड मोठं ऐतिहासिक काम झालं. आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे जेवढे आभार मानलो तेवढे कमीच असतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण एक सांगलीचा नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा सातत्याने सांगली जिल्ह्यातल्या आमच्या लोकांचा आवाज विधिमंडळात बोलतो की सर्किट बेंच हे कोल्हापूरला झालं पाहिजे. आणि तो इतिहास, तो ऐतिहासिक क्षण आम्ही सगळे त्याला साक्षीदार राहिलो आणि सर्किट बेंच झालं. तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आमच्या अधिक जवळ आला मुंबई हो, त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो. भूषण गवई सरांचे, कदम साहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध राहिले आणि आज कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून मला खात्री आहे की आमच्या या वकिलांना आणि खास करून सर्वसामान्य लोकांना निश्चितच चांगला न्याय मिळेल. मी एक नागरिक म्हणून साहेब माझ्या 2 गोष्टी मला आपल्याला विनंती करायची. मी कुठेतरी वाचलं होतं, ते लिहून आणलं की when you see something that is not right, not fair, not just, you have to speak up. असं कुठेतरी मी वाचलं. मला वाटतं भारतातले many people in India want to speak up, but their voice is being suppressed. And that suppressed voice ला protection हे फक्त तुम्ही देऊ शकता. Only the judges can give protection to the voice that is suppressed. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळे आपण एका अशाच परिस्थितीतनं आलेल्या आहात, सर्वसामान्य परिस्थिती. अनेक ठिकाणी आपण लोकांची जी काय एक लोकांची तळमळ आपण जाणतात, सगळ्यांचे जजमेंट्स मी वाचलेले आहेत. कारण सध्या मी ज्या पक्षात आहे त्यामध्ये वकिलीचं थोडं आम्हाला ज्ञान असणं महत्वाचं वाटतंय. कारण ही काळाची आणि परिस्थितीची गरज आहे. आणि तुमचे जजमेंट्स पाहतो त्याच्यात कुणीतरी मला ह्युमॅनिटीचा, माणुसकीचा टच मला पाहायला मिळतो. त्याबद्दल खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने न्याय देणारे असे जजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळाले. त्याचं निश्चितपणे मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. साहेब मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, आपण इथे आला आणि आज या एका चांगल्या कार्यक्रमासाठी इथे आपण वेळ दिला. इथे आमच्या सांगली बार असोसिएशन ही कदम साहेबांचा आज पोर्ट्रेट या ठिकाणी आदरणीय भूषण गवई साहेबांच्या बरोबर इथे लावला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा बार असोसिएशनचे मनापासून आभार मानतो. आणि आपण जे काही शब्द काढले निश्चितपणे आम्ही आमच्या कर्तव्याची जाण आणि भान ठेवून येणाऱ्या काळात हे काम
आम्ही शैक्षणिक क्षेत्रातलं समाजसेवेचं अधिक चांगल्या पद्धतीने करत राहू एवढंच दोन भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.